आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील एका खासगी शाळेत शिक्षकानं 7वीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक केली आहे। हे प्रकरण संवेदनशील असल्यानं महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य आणि महिला बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी आज शाळेला भेट देत सर्व घटनेची चौकशी केली। शाळेचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी यांची त्यांनी चौकशी करत शाळेच्या परवानगी संदर्भात कागदपत्र तपासली। त्यावेळेस एक धक्कादायक बाब समोर आली। ज्या शाळेत 7वीच्या विद्यार्थिनीचा शिक्षकानं विनयभंग केला त्या शाळेचे वर्गच अनधिकृत असल्याचं अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आलं। शाळेला फक्त पहिलीपर्यंत शिक्षण विभागाची मान्यता असताना पुढचे वर्ग कसे चालवले जातात असा प्रश्न उपस्थित होतोय। शहरातील अधिकृत आणि अनधिकृत शाळा शोधण्याचं काम गटशिक्षण अधिकारी आणि पालिकेच्या शिक्षण विभागाचं आहे। मात्र गटशिक्षण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता त्यांनी अजब उत्तर दिलं। अनधिकृत शाळा ह्या कोणत्याही वेळी कुणीही सुरू करतं, त्याला एकटा गटशिक्षण अधिकारी जबाबदार नाही। प्रशासकीय कामाचा ताण आहे असं स्पष्टीकरण देऊन ते मोकळे झाले। ज्या अनधिकृत शाळांचं जे म्हणताय आपण, त्या अनधिकृत शाळा या कोणत्याही वेळी कोणीही सुरू करते। आपल्याकडे सर्व प्रशासकीय कामाचा तुम्ही सगळं बघितलं ना, तर केवळ या विषयाकडे केवळ गटशिक्षण अधिकारी हे जबाबदार नसतात, त्याच्या अधीनस्थ असलेला जो स्टाफ आहे त्यांच्याकडे सुद्धा कामाचा लोड भरपूर आहे, आवाका भरपूर आहे। आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे। आज आम्ही आता या ठीक आहे बदलापूरमध्ये आणि अंबरनाथमध्ये किंवा अंबरनाथच्या सर्व परिसरामध्ये नगरपालिका कार्यक्षेत्र, आता हे जी घटना घडली ही कोळगाव बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्राची घटना आहे आणि अंबरनाथमध्ये सुद्धा अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रात आपण गटशिक्षण अधिकारी कडून ती ग्रामीण भागाचा अधिकारी आहे, पण तरी सुद्धा तालुक्याचा गटशिक्षण अधिकारी या नात्याने मला काम करून घ्यायचं। नगरपालिकेकडूनच नगरपालिकेमध्ये अधीनस्थ असलेले जे कर्मचारी आहेत, मग ते प्रशासन अधिकारी असतील, शिक्षण विभाग प्रमुख असतील किंवा केंद्र प्रमुख असतील, त्यांच्या मी मीटिंग्स घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे। त्यांच्याकडून जेव्हा जेव्हा मला माहिती अशी मिळते तेव्हा तेव्हा मी या शाळांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे आणि पाठवत आहे। गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून सगळ्या शाळांचा अहवाल मागून घेणार असल्याचं महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य नीलिमा चव्हाण यांनी स्पष्ट केलं। आता गटशिक्षण अधिकाऱ्यांना पण आपण बोलवलं होतं, तर त्यांनी सांगितलं पहिलीपर्यंतच शाळेला मान्यता होती आणि त्याच्यानंतर मान्यता नव्हती तरी ह्या शाळेत मुलं होती। तर आता त्यांनी असं ठरवलंय की दुसऱ्या शाळांमध्ये मुलांना शिफ्ट करायचं। बरोबर आहे तुमचं, आम्ही त्यांच्याकडून आता अहवाल सगळ्या शाळांचे मागून घेणार आहोत। हे अधिकारी शाळेत येण्यापूर्वी मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या प्रियंका दामले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक आणि ट्रस्टींना या संदर्भात जाब विचारला। पण हे सगळं होत असताना मुख्य जो प्रश्न आहे की या असे तुम्ही जे शिक्षकही जो होता तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जसं हायर करतात तसं केलेलं होतं, मग ह्या सगळ्या गोष्टींचं जबाबदारी कोणाची आहे? संचालक काय करतात? संचालक शाळेचे फक्त फीस घेण्यापुरती आहेत? जे कोणी संबंधित संचालक असतील त्यांच्यावरती ही कार्यवाही झाली पाहिजे, त्यांनाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे, कारण शेवटी ही त्यांची जबाबदारी आहे। तुम्ही जर एक लिटरली इलिगल वर्ग चालवताय, म्हणजे त्याच्या टेरेसवरती शाळा आहे, त्याच्यावरती नगरपालिकेकडून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन नाहीये, असं सगळं नसताना तुम्ही शाळा चालवतातच कसं? आणि मग ही अशी प्रकरणं तेव्हाच काहीतरी घडल्यानंतर त्या शाळेची माहिती बाहेर पडते। मग कुठेतरी बदलापूरच्या संबंधित शाळांची ही चौकशी झालीच पाहिजे। जे अधिकारी जे आहेत जतकर, त्या जतकर साहेबांची आम्ही आता भेट घेतली, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की माझ्या अखत्यारीमध्ये 430 शाळा येतात आणि त्या सर्व शाळांवरती लक्ष ठेवणं मला जमत नाहीये। कुठेतरी माझ्याबरोबर काम करणारे जे अधिकारी आहेत ते कमी आहेत आणि त्यांची भरती होणं किंवा ते असणं बरोबर फार गरजेचं आहे। पण मुद्दा परत तोच येतो की पूर्ण बदलापूर शहर जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गाजलं त्या प्रकरणामुळे त्यानंतर ही गोष्ट परत शाळेमध्ये होते, तर ही कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्ही आता त्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेला आम्हाला असं समजलं की त्या शाळे म्हणजे जतकर साहेब स्वतःच बोललेत की त्या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच मान्यता आहे। मग पालकांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की नक्की ती शाळा कितवीपर्यंत आहे, किंवा आपण ज्यावेळेला आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकतो तर आपला मुलगा त्या शाळेमध्ये सुरक्षित असेल की नसेल, किंवा ती शाळेला खरोखर मान्यता आहे की नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेला मागचं प्रकरण झालं त्यावेळेला कुठेतरी नियमावली शिक्षण विभागाकडून आलेली होती, ती नियमावलीचा कुठेही
पालन आम्हाला त्या शाळेमध्ये दिसलं नाही. बदलापुरातील घटनेनंतर शिक्षण विभाग अजूनही शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर नाही, हेच यातून अधोरेखित होत आहे. तसेच बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळेच शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न हा खुंटीवर टांगला गेलाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पब्लिक मीडिया, बदलापूर.